नमस्कार वायटी फॅमिली। सिक्कीम येथील नामची हे धार्मिक क्षेत्र सिद्धेश्वर धाम येथे आपण 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धामचे दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण घेत आहोत या सिद्धेश्वर धाम मध्येच असलेल्या शिव मंदिराचे दर्शन आपण घेत आहोत। पहा, हे शिव मंदिर खूप छान आहे। शिव मंदिराचा हा जो गाभारा आहे ना, खूप मोठा आहे। पहा, या शिव मंदिरामध्ये आपल्याला शिवपिंडीचं तर दर्शन होतेच होते, तसेच आतमध्ये अजून थोडंसं गेल्यावरती भगवान शिवशंकरांनी जे नटेश्वर अवतार घेतला होता त्याचं सुद्धा आपल्याला दर्शन होते। तसेच आतमध्ये आपल्याला शिवमहिमा पाहायला मिळतो। इतका अप्रतिम आणि सुंदररित्या शिवमहिमा त्यांनी चित्राच्या रूपात रेखाटलेला आहे, असा खूप सुंदर आहे। जर तुम्हाला पण हे शिव मंदिर माझ्यासोबत पाहायचे असेल आणि या शिव मंदिराचे दर्शन घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। पहा, आता आपण शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहोत। थोडी गर्दी आहे आतमध्ये, तुम्हाला दिसत असेल थोडी गर्दी अशी। या शिव मंदिरामध्ये आपल्याला दर्शन घ्यायला मिळते ते म्हणजे किरातेश्वर शिवशंकरांचे दर्शन घ्यायला मिळते। तसेच गणपती बाप्पाचे सुद्धा आपल्याला इथे दर्शन घ्यायला मिळते। तसेच नंदीचे सुद्धा आपल्याला इथे दर्शन घ्यायला मिळते। शिवपिंडीचे सुद्धा आपल्याला इथेच दर्शन घ्यायला मिळते। खूप छान अशी अनुभूती येते। पहा, आतमध्ये गेल्याच्या नंतर एकदम प्रसन्न वाटते। तुम्हाला इथून समोरच दिसत असेल, पहा, आपले भगवान शिवशंकरांनी जेव्हा नटेश्वरचा अवतार घेतला होता त्याचं ते दृश्य समोरच तुम्हाला दिसत असेल। पहा, इथूनच आपल्याला पुढे आतमध्ये गेल्यावरती ना आपल्याला छान असे शिवकालीन म्हणजे शिवकालीन असे सर्व चित्रावरती असं तुम्हाला दिसेल। पहा, रेखाटलेले छान असे चित्र बनवलेले दिसेल। तसेच शिवमहिमा सुद्धा इथे लिहिलेला आहे। तसेच 108 शिवमंत्र सुद्धा इथे आहेत। तसेच आतमध्ये शिवचे जी शिवस्तुती जी आहे ती सुद्धा आहे। शिव दारिद्र्य दहनचे जे स्तोत्र आहे ते सुद्धा आहे। महामृत्युंजय मंत्र आहे तो सुद्धा इथे लिहिलेला आहे। पहा, आता आपण शिव मंदिरामध्ये आपण शिवशंकरांचे पिंडीचे असे दर्शन घेतलेले आहे। किरातेश्वर जे सुद्धा आपल्याला दर्शन घेतलेले आहे। तसेच गणपती बाप्पाचे सुद्धा आपण दर्शन घेतल्याच्या नंतर पहा, आता आपण इथे आतमध्ये एंट्री केलेली आहे। पहा, खूप छान असं भव्य दिव्य हे आतमध्ये मंदिर आहे। आतमध्ये संपूर्ण इथं शिवकालीन सर्व दृश्य इथं रेखाटलेली आहेत। पहा, सर्व दृश्य तुम्हाला इथे रेखाटलेली दिसतील। तसेच आपण आतमध्ये ना जे हे सिक्कीम शहर कसं आहे, या सिक्कीम शहराची सुद्धा आपल्याला पुढे सिक्कीम वंदना आपण पुढे वाचणार आहोत। पहा, तर पहा, अशा पद्धतीने हे सर्व शिवस्तुती लिहिलेली आहे। तसेच शिवपुराणामधले अध्याय लिहिलेले आहेत। थोड्या वेळाने तुम्हाला ह्याच्यावरतीच दिसेल की शिवमहिमा जो आहे तो शिवमहिमा सुद्धा असा छान चित्राच्या रूपात छान असा रेखाटलेला आहे। हे पण तुम्हाला पुढे दिसेल। पहा, ओम नमः शिवाय, 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 ओम पहा, हे सर्व शिवमहिमा आहे हा सर्व लिहिलेला। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। पहा, आपल्याला वरती दिसत आहे छान असं शिवकालीन छान असे चित्र रेखाटलेली आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। या चित्रांमधून आपल्याला पूर्ण असा हा शिवमहिमा दिसतो। पहा, आणि जे शिवपुराणामध्ये जे शिवमहिमेचे जेवढे अध्याय आहेत ना
तेवढे इथे लिहिलेले आहेत. ओम नमः शिवाय. माता पार्वतीने कशी तपस्या करून भगवान शिवशंकरांना कसं जिंकलं, तसेच त्यांचा विवाह कसा झाला, गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला, हे सर्व म्हणजे पूर्ण असा हा शिवमहिमा इथे आपल्याला रेखाटलेला दिसतो. तसेच लिहिलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो पहा. तसेच आपले महाभारतातील अर्जुनाला आपल्या शिवशंकरांनी किरातेश्वरच्या रूपामध्ये कसे दर्शन दिले हे सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. ओम नमः शिवाय. 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 उलट्या नाही घालते, बरोबर आहे. काय माहिती, पण तिथून हे सगळं होतं काय माहिती. नाही काय माहिती. इथे वन विहार करते हुए शिव द्वार राम को दूर से प्रणाम करना तथा सती को अपना संदेह दूर करने के लिए सीता के रूप में राम के पास जाना है. तुम्ही मराठी आहे का? अमरावतीचे. तुम्ही? आम्ही पुण्याचे. अच्छा, आम्ही पुण्यालाच असतो जॉबला. इथे आहे ना, ही सिक्कीमची मानवंदना आहे पहा. दाखवते मी तुम्हाला. सिक्किम की हर यह पावन धरती इस भारत की शान है, इसके गौरव के रहते ही भारत हुआ महान है. सहान लिहिलेले तिथे, सहान है. ऊंचे ऊंचे पर्वत इसके चहु और हरियाली है, टेढ़े मेढ़े मार्ग है इसके जिनकी शान निराली है. सूर्योदय इस धरती से जग को अवलोकित करता है. इंद्रदेव भी पहुँच यहाँ घर घर में पानी भरता है. प्राकृतिक संपदा से है भरपूर ये धरती है, अभिलाषाओं की पुष्प वनों में दिखती है यहाँ शोभा ललित कलाओं की. रिपन्नोचे है ध्यान मग्न और शिव की ठाकुर बाड़ी है. देवों का घर इंद्रकील है जिसकी शोभा अति न्यारी है.
कलकल करते झरने हैं और चाय के बागान है, फूल खिले हैं हर घर में जो लगते सदा विमान है। पुण्य सलील नदी तीस्ता निर्मल है गंगा जैसी, रंगित के संग चली पर देखी नहीं शोभा ऐसी। इस पावन धरती पर शिव ने किरात रूप अवतार लिया। अर्जुन ने यहाँ करी तपस्या, तब उसका उद्धार हुआ। शिव ने तभी प्रसन्न होकर अर्जुन को पाशुपात प्रदान किया। अर्जुन ने दिव्यास्त्र प्राप्त कर महाभारत संग्राम किया। कांचनजंगा की चोटी धरती की शान बढ़ाती है, नाथुला की पर्वत घाटी आकाश को छूना चाहती है। जोरेथांग पावन धरती में 2 नदियों का संगम है, माघ पर्वत में लोग यहाँ पर लगते देव विहंगम है। गंगा यमुना का संगम स्थल है, साईं बाबा का द्वार है, सभी देवों के पावन स्थल की महिमा अपरंपार है। पंचम सिद्धेश्वर धाम यहाँ शिव प्रतिमा बड़ी विशाल है। 12 ज्योतिर्लिंग भी यहाँ, 4 धामों का भी कमाल है। धन्य है देश की यह धरती, धन्य यहाँ के लोग हैं। वातावरण है शांत शुद्ध और लोग यहाँ निरोग है। न जानमी आता जे आपण पठण केलं ते होतं सिक्कीम वंदना, म्हणजे सिक्कीमच्या बाबतीत ही वंदना होती। सिक्कीम शहर हे कसं आहे, सिक्कीम शहर हे कसं आहे हे थोडक्यात ह्या वंदनामध्ये सांगितलेलं आहे। खरंच सिक्कीम शहर या वंदना, जशी ही वंदना केलेली आहे तसंच हे सिक्कीम शहर आहे। पहा, म्हणजे आत्तापर्यंतचा माझा प्रवास, मी आत्तापर्यंत इथपर्यंत प्रवास करत आले तर बरोबर ह्या वंदनेप्रमाणेच हे सिक्कीम आहे। पहा, तर पूर्ण भारतातील ही भव्य दिव्य अशी ही शंकराची मूर्ती आहे। पहा, सिक्कीममध्ये ह्या सिद्धेश्वर धाममध्ये खूप भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे, खूप सुंदर आहे, तुम्हाला दिसत असेल, खूप सुंदर असं मंदिर आहे। पहा, सिक्कीममध्ये जे तीर्थस्थान आहे नाचिम, तिथे हे सिद्धेश्वर धाममध्ये पहा ही अशी भव्य दिव्य शंकराची खूप मोठी भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे। पहा, भारतातील एकमेव सिक्कीममधली ही भव्य दिव्य अशी शंकर मूर्ती आहे। ऑर्किड फूल आहे। पहा, हे शंकराला चढवतात इथे, अशा पद्धतीने हे मला पाणी जे 4 धाम आहे, 4 धाम म्हणतात ह्याला। इथून आता आपण दर्शन घेऊन निघालेलो आहोत। तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। इथेच मी माझा व्हिडिओ एंड करते। पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये। पर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या। बाय बाय।